हॅलो, नमस्कार. गुड मॉर्निंग सर्वांना. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या कृपा आशीर्वादाने तुमचा दिवस खूप छान असा आनंदाचा, सुखसमाधानाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर बघा, आता वाजलेले आहेत सकाळचे 6:30 आणि माझी झोप झालेली आहे आणि मी बाहेर आलेली आहे. म्हटलं चला बाहेर मस्त गार हवेत जरा थोडंसं फेरफटका मारूया, कारण एकदा कामाला लागले की परत काम चालूच राहतं. आणि आज आहे गुरुवार. गुरुवार असूनसुद्धा आज स्वामींची पूजा नाही, देवपूजा नाही. खूप सुनं-सुनं वाटायला लागलेलं आहे. कारण आम्हाला पडलेलं आहे सुतक. 3 महिने झालं सुराने प्रत्येक महिन्यामध्ये सुतक. त्याच्यामध्ये 10 ते 12, 12-13 दिवस जातात. तर जानेवारी महिन्यापासून आम्हाला सलग 3 महिने झालं सारखं सुतक पडतंय. आणि कोण ना कोण, कोण ना कोण, कारण आमची भावकी खूप मोठी आहे. त्याच्यामुळे कोण ना कोण, कोण ना कोण सारखं वारलेलं आहे. आणि आता हा 3रा महिना चालू आहे. 3ऱ्या महिन्यामध्ये सुद्धा सुरुवातीचे 15 दिवस 12 दिवस त्याच्यातच जातात. देवाचं कार्य 10 दिवस काहीच करता येत नाही. आणि हा गुरुवारसुद्धा माझा असाच गेला. आणि जानेवारी महिन्यामध्ये पण सुरुवातीचे 15 दिवस, फेब्रुवारी महिन्यामध्ये पण सुरुवातीचे 15 दिवस आणि आता हा मार्च महिना आहे. तर ह्या मार्च महिन्यातसुद्धा सुरुवातीचे 15 दिवस माझे असेच गेलेले आहे. आणि खूप म्हणजे खूप विचित्र वाटतं. कारण प्रत्येक महिन्यामध्ये जरी 10-10 दिवस देवपूजा नाही तर आपले किती दिवस वायाला जातात. स्वामींची सेवा नाही, देवाची पूजा नाही. कारण 10 दिवस तर आपल्याला देवाकडं जाता येत नाही किंवा देवाची पूजाही करता येत नाही. तर खूप म्हणजे खूप मला वाईट वाटतं. देवपूजा नसली की मला खूप सुनं-सुनं वाटतं. आणि घरामध्ये सुद्धा बघा आपल्याला म्हणजे निगेटिव्हिटीसारखं असल्यासारखे वाटते. कारण काय होतं, देवपूजा असेल तर घरामध्ये आपलं मन, आपलं घर प्रसन्न राहतं. तर असं आता झाले थोडे दिवस राहिलेले आहेत. सुतक फिटलं की परत आपले स्वामींचे माझे गुरुवारसुद्धा चालू आहेत. 2 गुरुवार, एका गुरुवारी एकादशी होती, त्याच्यामुळे एकादशीला गुरुवार रुजू होत नाही. फक्त उपवास धरायचा असतो. पण तो गुरुवार आपल्याला ह्याच्यात धरला जात नाही. त्याच्यामुळे एकादशीचा एक गेला आणि आता हा एक. तर पुढच्या गुरुवारी होतं मग सगळं व्यवस्थित होईल. तर असो, तर सकाळचं माझं आज गुरुवार होता तरी पण उशिरा उठले. म्हटलं आता काही देवाचं काहीच करायचं नाही, त्याच्यामुळे आपल्याला उठून तरी काय करणार. रांगोळी वगैरे मी घालत असते, पण देवाचं बाकीचं काही करत नाही. दारामध्ये रांगोळी घालत असते. आणि गावात असल्यानंतर तर दारामध्ये रांगोळीसुद्धा घालता येत नाही. आता आम्ही बाहेरगावी राहतोय, त्याच्यामुळे दारात रांगोळी घातली तरी चालते. तरी तसंही माझं दारात रांगोळी घालायचं म्हणजे सुतकामध्ये किंवा अडचण आल्यानंतर दारामध्ये रांगोळी घालायचा तो डबा जो आहे तो सेपरेट असतो माझा. म्हणजे कंटिन्यू दारामध्ये रांगोळी, सडा रांगोळी हे माझं नेहमी असतं. तर बघा, सडा रांगोळी करायला कुठल्याही गोष्टीचं बंधन नसतं. अडचण आली तरीसुद्धा आपण सडा रांगोळी करू शकतो किंवा सुतक असलं तरीसुद्धा सडा रांगोळी करू शकतो. हळदी कुंकू त्याच्यावर टाकायचं असतं, ते सुद्धा सेपरेट ठेवायचं. जे आपलं नेहमीचं वापरण्यात असतं ते घ्यायचं नाही. त्या दिवसांमधलं ते सेपरेट ठेवायचं. तर असं असतं माझं. त्याच्यामुळे दारामध्ये तेवढंच प्रसन्न वाटतं आणि छान पण वाटतं. पण तुळशीला पाणी घालता येत नाही, तुळशीची पूजा करता येत नाही आणि देवाचं तर काहीच करता येत नाही. तर असं झालेलं आहे. एवढे एवढे दिवस माझे पूर्ण वायाला गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे उन्हाळं कामसुद्धा काही करता येत नाही. तर असं आमचं देवदेवसुद्धा करायचं होतं. म्हणजे माझ्या परडीचं जे हे करायचं होतं ते सुद्धा आता राहून गेलेलं आहे. कारण 19 तारीख धरली होती ते करण्यासाठी. आता चैत्र पौर्णिमा झाल्याशिवाय करता येत नाही, कारण हे मध्ये सुतक पडलं आणि सुतक पडल्यानंतर तो कार्यक्रम आपल्याला 13वा झाल्याशिवाय करता येत नसतं. जरी सुतक भाऊकीचं असलं तरी आपल्याला 13 दिवस झाल्याशिवाय देवाचं कुठलंही कार्य करता येत नाही. तर त्याच्यामुळे 13 दिवस होत नव्हते. त्याच्यामुळे तो कार्यक्रमसुद्धा पुढे ढकलला. म्हणजे आपल्याला आता चैत्र पौर्णिमा झाल्यानंतर मला आता ते देवाचं करायचं आहे. तर झालेली आहे माझी अंघोळ छान अशी आणि आता रांगोळ काढून घेते. आणि एवढं तर करते म्हणून घरात तेवढं तर दारामध्ये प्रसन्न वाटतं. देवपूजाही नाही, रांगोळीही नाही, त्याच्यामुळे मग बेकार वाटलं असतं. त्याच्यामुळे मी रांगोळी ही माझी नेहमी घालत असते. कारण रांगोळी ही काही धार्मिक कार्य म्हणजे हे नाही. रांगोळी ही आपलं दार स्वच्छ आणि सुंदर दिसावं म्हणून असते. तर रांगोळीचा आणि सुतकाचा किंवा अडचणीचा काही संबंध नाही. फक्त एवढंच की आपल्याला उंबऱ्याची पूजा वगैरे करायची नसते, पण रांगोळी घातली तरी चालते. मी घालत असते सुतकामध्ये पण. कारण मला दार सुन्न ठेवायला अजिबात आवडत नाही. आणि ह्या दिवसांमध्ये मी जी रांगोळी वापरते ती वेगळी असते. ती सेपरेट असते आणि देवाची आपली नेहमी रोज दारात घालतो ती सेपरेट असते. म्हणजे आपली शिवताशिवत झालेली असते ती वेगळी असते. तर अशा पद्धतीने छान अशी सुंदर माझी रांगोळी घालून झालेली आहे.
आणि कसं असतं, नेहमीचं आपलं रुटीन वेगळं असतं आणि अशा दिवसांमधलं आपलं रुटीन हे पूर्णपणे वेगळं असतं. तर ताईंनो, हा तवा मला माझ्या बहिणीने दिला होता आणि काय झालेलं आहे, हा मला कसा वापरायचा काहीच माहिती नाही आहे. आता बघा ना मी यूट्यूबवर वगैरे कसा वापरतात किंवा कसं आहे माहिती आहे का, अशी काही मातीची भांडी जी आहेत, त्यांचं वापरण्याची पूर्ण प्रोसेस वेगळी असते. आपल्या भांड्यांसारखं नाही दुकानातनं आणलं, धुवून घेतलं आणि लगेच वापरायला घेतलं. कारण ही भांडी म्हणतात की म्हणजे मातीची भांडी लगेच वापरायला घेतली की खराब होतात किंवा फुटतात. तर ह्याचं कसं आहे, कसं वापरायचं आहे, ह्याचं कसं यूज करायचं आहे किंवा ह्याला काय अगोदर प्रोसेस आहे, ह्याचं काहीही माहिती नाही. त्याच्यामुळे तवा आणलेला आहे, बहिणीने दिला आहे. तिनं पण घेऊन 6 महिने झालं, माझ्याकडं आत्ता आलेला आहे. त्याच्यामुळे ह्याला कसं वापरायचं आहे, काही वापरायचं मला काही माहीत नाही. कोणाला माहीत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मी यूट्यूबवर बघेल सुद्धा व्हिडिओ. काय ह्याला कसं वापरायचं, काय करायचं, ह्याची प्रोसेस काय आहे. तिने फक्त पाण्यामध्ये भिजत घातला होता 1 दिवस अख्खा आणि बाकी काही केलेलं नाही तिने. तसाच माझ्याकडे पाठवलेला आहे कारण तिनं घेऊन सुद्धा 6 महिने झाले. पण खूप छान आहे, मला पण आवडला. म्हटलं यूज करून बघावं, पण त्याला यूज करण्याअगोदर कसा यूज करायचा आहे हे माहिती नाही. तर सकाळी देवपूजा वगैरे काही नसल्यामुळे, कारण आता सुतक असल्यामुळे देवपूजा नाही, तर देवपूजा नसल्यामुळे मी माझं तुमच्याशी बाहेरच्या कामाचं रुटीन शेअर करत आहे. म्हणजे आपले कपडे, भांडी मी कुठं घासते, काय करते, हे सगळं तुमच्याशी शेअर करते. तर इथं बाहेर पाण्याची टाकी आहे, तर बघा मी काय करत असते, इथंच कपडे धुते आणि भांडीसुद्धा कधी-कधी इथं घासत असते. खूप सारं पाणी भरून ठेवलेलं आहे, पाणी आलं होतं आणि टाकीसुद्धा भरलेली आहे. आणि आता कपडे भिजत घालते. सर्वात अगोदर कपडे भिजत घालते. कपडे भिजतात आणि बाकीचं कामही होतं आणि तोपर्यंत आपले कपडे भिजतात म्हणून अगोदर कपडे भिजत घालत असते. आणि इथं बघा छान असा दगड मांडलेला आहे, बाहेर छान वाटतं आणि त्याच्यामुळे मी इथंच कपडे वगैरे धुवत असते आणि भांडीसुद्धा कधी-कधी घासत असते. आता काय होतं, बऱ्याच वेळा उभं राहून कंटाळा येतो, त्याच्यामुळं खाली बसून जास्त भांडी असेल तर घासायला बरं पडतं. आता थोड्या दिवसांनी ज्यावेळेस मी इथं भांडी घासायला आणि कपडे धुवायला मस्त अशी ड्राय गॅलरी करणार आहे. हे सगळा पसारा निघाला की करायचं आहे. हे शेड वगैरे सगळं काढून टाकलं की आपल्याला आता काहीच, मला सध्या आता काही करता येत नाही. उन्हाळा माझा असाच जातो का काय वाटायला लागली. कारण उन्हाळं कामसुद्धा करता येत नाही आहे. सुतक असल्यामुळं उन्हाळं काम पण करता येत नाही. कारण आपल्याला वर्षभरामध्ये सणासुदीला वापरायचं असतं, त्याच्यामुळे ते सुतकामध्ये करून चालत नाही. रोजची नित्य देवपूजा, सडा रांगोळी आणि तुळशीची पूजा हे सगळं करायला मला 2 तास लागत असतात रोजचे. तर आज मला आता हे सुतक आहे त्याच्यामुळे हे 2 तास माझे पूर्ण हे झालेत. त्यामुळे घरातली कामंसुद्धा खूप लवकर व्हायला लागलेत. 9:30 वाजता तर माझं सगळं झालेलं होतं. तर असं होतं आणि पूजा असेल तर अक्षरशः मला रोजच्या कामाला मला 12 वाजतात. कारण देवपूजा असते, स्वयंपाक असतो, सगळं असतं. तर आता सुतकामध्ये कसं होतं, की सकाळी पटकन अंघोळ झाली, की सडा रांगोळी, तर अंघोळीच्या आधीच आपण दार वगैरे पुसलेलं असतं. सडा रांगोळी झाली की लगेच माझं मी स्वयंपाक करून घेते आणि स्वयंपाक झाला की त्यानंतर फरशा वगैरे आणि कपडे भांडी एवढंच राहतं. तर असं होतं आणि देवपूजा असेल तर अगोदर फरशासुद्धा पुसून घ्याव्या लागतात, सडा रांगोळी होते. त्यानंतर देवपूजा असते, स्वयंपाक असतो. त्याच्यामुळे मला सगळं जे काम आहे ते करायला मला 12 ते 12:30 वाजतात रोजचे. आज माझं 9:30 वाजताच काम झालं आणि पूर्ण काम झाल्यापासून निवांत बसलेले. कारण काहीच करता येत नाही. आपल्याला घरामध्ये दुसरं नवीन काही करता येत नाही किंवा देवपूजा करता येत नाही किंवा बाकीचं पण कुठलं काही करता येत नाही. त्याच्यामुळे उन्हाळं काम पण काही करता येत नाही. असं झालेलं आहे. त्याच्यामुळे आता हे 10 दिवस पूर्ण माझे वायाला गेलेले आहेत. धड मला काहीच करता येत नाही. आमचा कार्यक्रम करायचा होता ते सुद्धा कॅन्सल झालं आणि हे सगळं असं झालं आणि आम्हाला प्रत्येक म्हणजे इतकी भावकी मोठी, अक्षरशः आमच्या गावामध्ये सगळे भोसले आहेत आणि सगळ्यांचं सुतक पाळत बसायचं म्हणजे खूप हे होतं. काय होतं, प्रत्येक महिन्यात जर सुतक पडलं, प्रत्येक महिन्यात कोण ना कोण गेलं, तर बघा त्यातले 10-12 दिवस त्याच्यातले आपल्या प्रत्येक महिन्यातले वेस्ट जातात. आणि प्रत्येक महिन्यात आम्हाला आता 3 महिने सलग झालेलं आहे सुतक आहे. प्रत्येक महिन्यातले 10-12, 10-12 दिवस आमचे वेस्ट गेलेले आहेत. तर असं आता झालेली आहे माझी छान अशी फरशी पुसून. फरशी पुसून झाल्यानंतर मग काही काम नव्हतं. त्यानंतर मग बाकीचं मी काय हे केलं नाही, व्हिडिओ काय परत केला नाही. त्यानंतर डायरेक्ट मी वरती 5 वाजता टेरेसला गेले झाडांना पाणी वगैरे देण्यासाठी. आणि झाडांची सुद्धा अवस्था खूप बेकार झालेली आहे. दाखवतेच तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पूर्ण. कारण काय झालेलं आहे, झाडं खाली ठेवावी तरी पंचायत झाली, वर ठेवावी तर पंचायत झाली. आता उन्हाळ्यामुळे झाडांना खूप रोजच्या रोज पाणी द्यावं लागतं.
2 दिवस झालं झाडांकडे गेलं नाही तर खूप नुकसान झालं झाडांचं. काय होतं उन्हाळ्यामध्ये रोजच्या रोज झाडांना पाणी द्यावं लागतं आणि वरती टेरेसला असल्यामुळं लक्षात राहत नाहीत झाडं वरती आहेत ती. आणि खाली ठेवली होती तर खाली आम्ही इकडं-तिकडं गेलो की दिवसभर कोणी घरी नसलं की झाडांचं कोण फांद्या तोडून नेतं, पानं तोडतं असं होतं. इथं जरा थोडंसं सेफ्टी काही नाही त्याच्यामुळे झाडं आणि माझ्याकडे जास्त झाडं आता सध्या नाही आहेत. आता पावसाळ्यामध्ये मी खूप सारी झाडं लावणार आहे. आता सध्या माझ्या 4च कुंड्या आहेत. 5 कुंड्या होत्या त्यातला मनी प्लांटसुद्धा तोडून नेला आमच्या इथं. आणि आता हे जे गुलाब दिसतंय हे वेल गुलाब आहे. ह्याला आता भरपूर कळ्या लागल्या. तर म्हटलं आता सगळी झाडं एकदा खाली पोर्चमध्ये नेऊन ठेवावी. पोर्चमध्ये दिवसभर सावली असते पण 3च्या नंतर पोर्चमध्ये सुद्धा ऊन येतं. त्याच्यामुळे बघू आता म्हटलं 2-3 दिवस ठेवावे आणि त्यानंतर दोघांनी मिस्टर आणि मी आम्ही दोघांनी मिळून झाडं आहेत ती खाली नेऊन ठेवतो. कारण कुंड्या पण खूप जड आहेत. ह्या कुंड्यांमध्ये भरपूर माती बसते त्याच्यामुळे कुंड्या जड आहेत. आता इथं सध्या 4 कुंड्या आहेत. 2 ब्रह्मकमळ आहेत आणि 2 गुलाब आहेत. मनी प्लांट होता तर मनी प्लांटसुद्धा काढून नेला. तर असं झालेलं आहे. तर छान आता गुलाब फुटलेला आहे आणि मध्ये वरती आणलं टेरेसला आणि त्या झाडांनी माझ्या गुलाबाची सगळी पानं गळूनच गेली होती. काय झालं होतं काय माहिती इतकं भरलेलं पानाने भरलेलं झाड जे होतं ते पूर्ण गळूनच गेली पानं. झाडांना पाणी घालायला वरती आले. 2-3 दिवस झालं झाडांना पाणी घातलं नाही. झाडं पूर्ण सुकायला लागले. झाडं खाली घेऊन जायचे आहेत खरं तर. पण ह्या कुंड्या खूप जड आहेत. ही मोठी कुंडी आहे जड आहे. आणि आता उन्हाळ्यामध्ये रोजच्या रोज पाणी दिलं तरच व्यवस्थित झाडं राहतील. आता झाडं पूर्ण माझी जळून चालले. आता पाणी दिलं 8 दिवस पाणी देते आणि आता उद्या सगळ्या कुंड्या खाली घेऊन जाते. काय होतं खाली घेऊन जायचं म्हणलं तरी पण मी नसले की कुंड्यांचं नुकसान होतं. येणारे जाणारे मुलं असतील किंवा काय असतील फुलं तोडून नेतात किंवा मग फांदे तोडतात असं होतं. मागच्या वेळेस कुंड्या खाली होत्या तर तसंच झालं. माझा मनी प्लांट उपटूनच नेला पूर्ण. म्हणजे थोडा पण ठेवला नाही सगळ्याच घेऊन गेले. त्याच्यामुळे मी कुंड्या सगळ्या वरती आणून ठेवल्या कारण मी कधीही गावाकडे गेले कुठं गेले तर असं होतं घराकडे लक्ष द्यायला कोण नसतं. पण आता नाईलाज झालं आहे. आता ऊन खूप आहे त्याच्यामुळे कुंड्या खाली न्यावं लागणार आहेत. आता आजच्या दिवस ठेवते आणि उद्या हे आले की संध्याकाळी किंवा उद्या सकाळी त्यांच्याकडून ह्या कुंड्या सगळ्या खाली घेऊन जाते. आणि कळ्या इतके छान आलेत. हे गुलाब वेल गुलाब आहे खरं तर. त्याला खूप चांगले एवढं मोठं फुल येतं आणि कळ्या पण खूप चांगल्या आहेत. म्हणजे कलर पण खूप चांगला पिंक कलर आहे. त्या कळ्या तर आल्यात पण जळून खाली गळून जाऊ नये म्हणून त्याच्यासाठी काळजी घ्यावी लागते आणि वरती लक्ष तर राहत नाही पाणी द्यायला रोज यायसाठी. आलं म्हणजे येते किंवा तसंच राहून जातं. तर आता झाडांना दिले बऱ्यापैकी पाणी. बरं वाटतं जरा टेरेसला मस्त हवेशीर. टेरेस त्या दिवशीच झाडलं तुम्हाला दाखवते. कचरा किती झाला आहे परत बघा. प्रत्येक कोपऱ्याला असा कचरा झाला आहे. ह्या झाडाचे जे शेंगा आहेत ना ह्या झाडाच्या सगळ्या शेंगा खाली पडतात. त्याचे बी सगळे हो का सगळीकडे तेच चालले. इकडं पण बघा ह्या पण कोपऱ्यात सगळ्या कोपऱ्यांमध्ये असा कचरा साठला आहे. आता 8 दिवस झाला असेल मी तुमच्याशी शेअर केला होता बघा व्हिडिओ टेरेस झाडलेला. 8 दिवस झाला असेल तर एवढा कचरा झाला आहे. टेरेसनं तर नुसतं नको नको केलं. आता हे झाड उन्हाळ्यामुळं ठेवलं आहे म्हणून वाटतं राहू द्यावं. हे बघा आपले शिवाजी महाराज शिवजयंतीच्या दिवशी झेंडा लावलेला आहे. किती मस्त फडकते आणि त्याच्यावरती शिवाजी महाराज आहेत तर किती छान वाटतं. एकदम माझं लक्ष गेलं असं कॅमेरा फिरवताना. चला तर आता झालं आहे झाडांना पाणी वगैरे देऊन. आत्ताची वेळ आहे 5 वाजलेत आणि फ्रेश वगैरे झोपेतनं उठले फ्रेश वगैरे झाले आणि वरती आले होते. 2-3 दिवस झालं किचन क्लिनिंग केलं होतं त्याच्यामुळे खूप थकवा आला होता. तर एक मस्तपैकी झोप घेतली आणि म्हटलं चला टेरेसला पण जाऊन येऊया. झाडांची तोपर्यंत काय अवस्था झाली 2 दिवस टेरेसला आले नाही तर म्हटलं चला झाडांकडं पण एक फेरफटका मारून येऊया. तर झाडं चांगले आहेत पण गुलाबाच्या झाडं जे आहेत ते सुकायला लागलेत कारण गुलाबाला आत्ता ह्या दिवसामध्ये रोज पाणी लागतं. बाकीचे ब्रह्मकमळ वगैरे चांगलं आहे. तुम्हाला दाखवते बॅक कॅमेऱ्यातून झाडं. हो का ब्रह्मकमळ किती छान आले. ब्रह्मकमळ मस्त आले. त्याला पानं पण चांगली फुटली. ह्या ब्रह्मकमळाला मी डिसेंबर महिन्यात 14 तारखेला हे कमळ लावलं होतं आणि बघू शकता तुम्ही ह्याला पानं किती आलेत. ह्याला पाणी घालायचं राहिले. हे बघा
ह्याला छोट्या छोट्या अशा कळ्या लागल्या.